हा प्रश्न मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट या चॅप्टरवर सीईटी 2024 ला विचारलंय बघा. इन ए सायक्लोट्रॉन द टाइम टेकन बाय आयन टू डिस्क्राइब ए सेमी सर्क्युलर पाथ इज 2.3 into 10 raised to -8 seconds. The cyclotron frequency will be option A 2.17 into 10 raised to 6 hertz, B 2.17 into 10 raised to 7 hertz, C 2.17 into 10 raised to 5 hertz and D 2.17 into 10 raised to 8 hertz. आता बघा इथं तुम्हाला काय दिलंय तर सेमी सर्क्युलर पाथ साठी लागलेला वेळ म्हणजे असा हा पाथ त्याच्यासाठी लागलेला वेळ हा 2.3 into 10 raised to -8 सेकंड आहे. मग पूर्ण साठी लागलेला वेळ तो असेल तो 2 times ऑफ दिस टी आणि मग हा किती येणार तर दॅट इज 2 into 2.3 into 10 raised to -8 सेकंड. मग तो झाला 4.6 into 10 raised to -8 सेकंड. त्याची फ्रिक्वेन्सी विचारली. मग फ्रिक्वेन्सी रेसिप्रोकल ऑफ पिरियडिक टाइम. मग आता हे जर आपण इथे सबस्टिट्यूट केलं की 1/4.6 into 10 raised to -8 हे -8 चे डिनॉमिनेटरचे न्यूमरेटरला आल्यावर प्लस झाले आणि 4.6 चा रेसिप्रोकल असतो 0.217 आणि मग आता आपल्याला ऑप्शन शोधायचा आहे तर तो 8 नाहीये कुठे मग 7 आहे म्हणून याला जर ऍडजस्ट केलं तर ही फ्रिक्वेन्सी झाली 2.17 into 10 raised to 7 hertz. समजलं का? तर असं सोडवायचंय की जो करेक्ट ऑप्शन आहे बघा आपला जो करेक्ट ऑप्शन बी आहे. तर जर हा बी आहे. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.